इयत्ता 8वीची स्कॉलरशिपची परीक्षा आजच झालेली आहे. अर्थात 9 फेब्रुवारी 2025 आणि आजच्याच दिवशी झालेला सकाळचा पहिला पेपर, ज्यामध्ये गणिताचे 50 प्रश्न होते आणि ज्यांना 100 गुण निर्धारित करण्यात आलेले होते. नमस्कार, मी महमूद मुलानी, अर्थात महमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक मोफत चॅनलच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ज्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही क्लिप पाहिली त्याप्रमाणे आपण 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये म्हणजेच आज झालेल्या परीक्षेमध्ये 9 फेब्रुवारी 2025 या दिवशी झालेल्या परीक्षेमध्ये गणितामध्ये आलेले 50 प्रश्न पाहणार आहोत. अर्थात हे प्रश्न पाहताना फक्त आपण प्रश्न आणि उत्तर असं न पाहता प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे काढलं जातं, त्यासाठी कोणतं सूत्र वापरलेलं आहे आणि त्यासाठी कॅल्क्युलेशन कसं करायचं आणि उत्तर कसं काढायचं, काही ट्रिक्स आहेत, शॉर्ट्स आपण त्याला म्हणतो, शॉर्टकट आहेत, जे आपण या ठिकाणी वापरणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरं काढणार आहोत. बघूयात मग आपल्याला मिळणारे प्रश्न कशा प्रकारचे होते. त्यापूर्वी इथं लक्ष द्या, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8 फेब्रुवारी 2025 इथं ही परीक्षा झाली होती. इथं तारीख मुद्दामून मी लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पेनचा वापर करून इथं आपण लिहू शकतो. ही परीक्षा आपली झालेली आहे 9 फेब्रुवारी 2025ला. विद्यार्थ्याचा जो नंबर होता तो मी त्या ठिकाणी झाकून टाकलेला आहे आणि माझ्याकडे जो मिळालेला संच आहे तो सी संच आहे. तुमच्याकडे कुठलाही संच असेल तरी काळजी करायचं कारण नाही. कारण असं आहे की माझ्याकडं मी प्रत्येक प्रश्न हा वेगळा काढलेला आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला काढून दाखवणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जरी ए, बी किंवा डी सेट असेल, या सी सेट शिवाय तरी तुम्हाला तोच प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 100% सापडणार आहे. आणि जे विद्यार्थी 2026 किंवा 27च्या स्कॉलरशिपसाठी अभ्यास करतायत त्यांना सेट डझंट मॅटर, म्हणजे हा कुठलाही सेट असला तरी हेच 50 प्रश्न सगळ्या सेटमध्ये असतात. त्यामुळे तुमचे जे मार्क्स आहेत, किती मिळाले, काय झालं, तुम्हाला आता इथं 50 प्रश्न अचूकपणे पूर्णपणे सोडवून मी देणार आहे. बघूयात, चला प्रश्नांना सुरुवात करूयात. विभाग 2 असं म्हटलेलं असतं, यामध्ये गणिताचा भाग येतो आणि इथं 26वा प्रश्न इथून सुरू झाला, कारण 1 ते 25वे प्रश्न हे आपल्या पहिल्या मराठी विषयाचे ते होते. चला, यानंतर आपण जाऊयात प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं. इथं माझा जो पॉइंटर आहे तो व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे, त्यामुळे मी त्याचा कलर थोडासा मुद्दामून बदलून घेतो. डार्क कलर असेल तर तो मला दिसायला सोपा जातो. इथं जर तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन, अर्थात मी तुम्हाला तेवढं फास्ट करून दाखवणार नाही, कारण तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. याला तुम्हाला समजलं की तुम्ही नंतर ते तुमच्या पद्धतीने फास्ट करू शकता. इथं अधिक चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह आहे, त्यामुळे जर तुम्हाला हे लिहायचं म्हटलं तर तुम्ही असं लिहू शकता, 2x वर्ग अधिक 5x वजा 8. आता या अधिक चिन्हामुळं आतल्या चिन्हांमध्ये कुठलाही बदल व्हायची गरज नाही, मात्र या वजा चिन्हामुळं तिसऱ्या कंसाच्या आतली सगळी चिन्ह आपल्याला बदलून घ्यावी लागतात आणि याप्रमाणे ते आपण आता बदलून घेतलेली आहेत. इथं जर तुम्ही बघितलं, मी काही संख्या पटपट उरकणार आहे. 2x वर्ग अधिक 7x वर्ग म्हणजे 9x वर्ग झाले आणि हे वजा 9x वर्ग, तर मग याचा विचार जर आपण केला तर 2x वर्ग अधिक 7x वर्ग म्हणजे 9x वर्ग आणि वजा 9x वर्ग म्हणजे 0x वर्ग झाले, लिहायची गरज नाही. यानंतर पुन्हा एक्सच्या टर्म बघूयात आपण. या प्रकारे सरळ रेषा ओढलेली 5xची टर्म, वजा 9x आणि अधिक 4x. आता 5 आणि 4 9x तर झाले, 9xमधून हे 9x गेले, म्हणजे इथंही परत राहणार होतं 0x. ही सुद्धा टर्म लिहायची गरज नाही. मग शिल्लक काय राहिलं, वजा 8 अधिक 3 अधिक 6, म्हणजे याचं उत्तर आलं असतं वजा 5 अधिक 6 म्हणजेच 6 वजा 5 म्हणजेच अधिक 1. हे 1 सुद्धा लिहिलेलं असतं, म्हणजे इथं तुम्हाला उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. पहा, याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सोडवून दाखवणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि रात्री 10 वाजता सर कसा काय व्हिडिओ देत आहेत. त्याचं कारण असं आहे, ॲक्च्युली मी सुद्धा शाळेत शिकवतो. 8वीचे हे पेपर घेण्यासाठी आमच्या शाळेमध्ये सेंटर होतं, काही जबाबदारी माझ्यावर पण होती आणि त्यामुळे पुन्हा ते सगळे उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका राहिलेल्या जमा करणं आणि मग घरी येणं, तिथून पुढं ही PPT तयार करणं आणि मग हे उत्तर तुम्हाला सांगणं, म्हणून तेवढा वेळ लागलेला आहे. अर्थात दुपारी तुम्हाला माझी याची उत्तर तुम्हाला सगळी मी सांगू शकत होतो, पण तिथं
ही सिस्टीम जी असते कॉम्प्युटरची ती नसते शाळेमध्ये, त्यामुळे तिथं एवढं शक्य होत नाही. तिथं मी काय करू शकलो असतो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता आलं असतं की 26व्याचं उत्तर 4 आहे, 27चं उत्तर हे, 28चं उत्तर हे. तर मला ते पटत नाही. मला वाटतं की त्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण द्यावं आणि मगच पुढं जावं. 26वा प्रश्न संपलेला आहे. 27व्या प्रश्नासाठी तुम्हाला अवयव पाडता आले पाहिजेत, तर तुम्हाला ते उत्तर काढता येऊ शकतं. x वर्ग वजा 2 यासाठीचे जे अवयव पाडायचे आहेत त्यासाठी तुम्हाला सूत्र वापरावं लागतं. a वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. इथं तुम्ही ते सूत्र वापरलं तर तुम्हाला उत्तर मिळालं होतं एक्स वजा 2. मी अगोदर अधिक लिहितो आणि एक्स वजा 2 हे दुसरं. याप्रमाणे पहिल्या एक्स वर्ग वजा 4चे हे 2 अवयव मिळाले असते. त्याचप्रमाणे एक्स वर्ग अधिक 3x वजा 10 जे आहे ना त्याचे सुद्धा अवयव आपल्याला पडतात. इथं मी अगोदर एक्स लिहून घेणार आहे कंसांमध्ये आणि इकडं हे वजा 10 जे आहे त्याचे आपण फोड करतो. आपल्याला हे झालेलं आहे ॲक्च्युली 5वीमध्ये थोडं झाले आणि 8वीमध्ये पुन्हा झालेलं आहे. इथं आपल्याला 5 दुने 10 करायचे आहेत, कारण 5 गुणिले 2 केल्यावर 10 मिळतात आणि 5 वजा 2 केल्यावर अधिक 3 मिळतात. म्हणून हे 2 फॅक्टर्स इथं तयार झाले. गुणिले चिन्ह आलं. इथंही तसंच होणार आहे. एक्स येणारच आहे आणि इथंही एक्स येणारच आहे. फक्त वजा येते का अधिक ते बघायचं आहे. आता इथं 15 आलेलं आहे. इथं मात्र आपल्याला 5 त्रिक 15 घ्यायचं आहे, परंतु वजा चिन्ह हे 15चं आहे, म्हणजे 3 किंवा 5 हे वजा असणार आहे. त्यापैकी अधिक 2 आहे, म्हणजे मोठी संख्या अधिक छोटी संख्या वजा. आणि खाली जे लिहिलेलं आहे एक्स वर्ग वजा 1x वजा 6, इथं सुद्धा आपल्याला वजा 3 आणि एक्स वजा 2 एक्स अधिक 2 अशा प्रकारचे 2 अवयव मिळतात. आता या मिळालेल्या अवयवांपैकी काही अवयव आपल्याला कॅन्सल करायचे असतात. ते मी दुसऱ्या कलरने कॅन्सल करणार आहे. पहा, एक्स अधिक 2 बरोबर हा एक्स अधिक 2 गेला. एक्स वजा 3 बरोबर हा एक्स वजा 3 गेला. अंश आणि छेद बघितले. एक्स वजा 2 बरोबर हा एक्स वजा 2 गेला. हा एक्स अधिक 5 बरोबर हा एक्स अधिक 5 गेला. तुम्ही म्हणाल सगळंच गेलं, शून्य राहिलं का? तर शून्य नाही राहत, एक शिल्लक राहतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 1 आणि पर्याय क्रमांक आहे 3. याप्रमाणे आपण उत्तरं काढणार आहोत. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28. इथं या बहुपदींचा गुणाकाराची कोटी विचारलेली आहे आणि गुणाकाराची कोटी जर तुम्हाला काढायची झाली तर प्रामुख्यानं तुम्हाला 16x4 गुणिले 16x4 हाच गुणाकार करावा लागला असता. आणि जर हा गुणाकार तुम्ही केला तर x4 अधिक 4 म्हणजे इथं x8 आला असता आणि तो सर्वात मोठा घातांक तोच आला असता. म्हणून इथं त्या गुणाकाराची कोटी 8 आली असती. पर्याय क्रमांक 4. कुठल्याही चॅनलवर या पद्धतीनं सगळी उत्तरं 50च्या 50 उत्तरं सांगितली जात नाहीत. अंदाजे ढगात गोळ्या मारून तुम्हाला उत्तरं दिली जातात. विद्यार्थ्याचं समाधान होत नाही. इथं 50 प्रश्न पाहिल्यावर विद्यार्थी समाधानी होतो, त्याला खात्रीने कळतं की हेच उत्तर बरोबर आहे. आणि आणखी एक घडतं की माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर आल्यानंतर अनेक चॅनल्स त्यांचे जी काय उत्तरं पूर्वी दिली होती त्याच्यामधल्या सुधारित आवृत्त्या आणतात. कारण सुधारित आवृत्त्या आणणं भाग पडतं, कारण मी इथं उत्तरं सोडवून दाखवलेली असतात आणि मग ही उत्तरं त्यांना समजतात. मग ते त्यांची उत्तरं बदलून देतात. सुधारित आवृत्ती उत्तरांची त्यांच्या येते. मी उशीर करतो, परंतु मला स्पष्टीकरणासह द्यायला आवडतं. एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहेत. 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत. 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत. उरलेले हा शब्द फार महत्त्वाचा आहे, मी त्याला आत्ताच अंडरलाईन करून ठेवतो. उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत. तर पक्ष्यांची एकूण संख्या किती? इथं हा भाग ओळखण्यासाठी मी काय करणार आहे अगोदर, तर 1/2 हे जे उरलेले सोडून म्हणजे आकाशात जाणारे 1/2, झाडावर बसलेले 1/3 आणि जमिनीवर दाणे टिपणारे 1/8 यांना सोडवणार आहे. जर हे आपल्याला सोडवायचं म्हणलं तर यांचा आपल्याला येतो तो लसावी 24 येतो, कारण 8 त्रिक 24 असतं. 8 दुनी 16 घेऊन त्याला 3ने भाग जात नाही, म्हणून 24 ठीक आहे. मग 2च्या ऐवजी येतं, 1च्या ऐवजी 12, इथं 8 आणि इथं 3 येणार आहे. म्हणजे याप्रमाणे जर उत्तर आपण काढलं तर 23/24 पक्षी भाग म्हणू आपण त्याला. 24 भागांपैकी 23 भाग पक्षी हे तलावात पोहत नाहीत. याचा अर्थ काय झाला? एक भाग कितीपैकी? 24 पैकी एक भाग पक्षी कुठं आहेत? तलावात आहेत. म्हणजेच
एक भाग 24 पैकी तलावात आहेत ते पक्षी किती आहेत? 45. मग सगळे पक्षी किती? याप्रमाणे हे उत्तर सोडवायचं होतं. सगळे पक्षी बरोबर 24 गुणिले 45 आणि तो गुणाकार सुद्धा मी करून ठेवलेला आहे. मी आता इथं गुणाकार तुमच्यासमोर करत बसणार नाही आहे. माझ्याकडे त्याचं उत्तर तयार होतं. 24 गुणिले 45 तुम्ही सुद्धा उत्तर ते तुम्हाला माहीत झालेलं आहे. परंतु ते आलं कसं? तर ते या पद्धतीनं आलेलं आहे 1080. अशा प्रकारचा पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर होतं. 1080 पक्ष्यांची एकूण संख्या 1080 आहे. प्रश्न क्रमांक 29चं उत्तर मिळालं. प्रश्न क्रमांक 30साठी समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 100 वर्गमुळात 3. आणि तुम्हाला माहिती आहे मी थोडक्यात लिहितो, सगळ्या गोष्टी मी लिहित नाही, लिहिताना बोलतो ते समजून घ्यायचं. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर तुम्हाला सूत्र माहिती होतं की बाजूचा वर्ग करावं लागतं. ते सूत्र वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. आणि हे क्षेत्रफळ ऑलरेडी दिलेलं आहे 100 वर्गमुळात 3. त्यामुळं पुन्हा मी पेनचा कलर थोडा बदलून घेणं गरजेचं आहे. वर्गमुळात 3 बरोबर हे वर्गमुळात 3 तर झाले कॅन्सल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की बाजूचा वर्ग बरोबर 100 गुणिले 4 बरोबर 400. वर्गमूळ जर घेतलं तर आपल्याला मिळाली असती बाजू 20 सेंटीमीटर. परंतु इथं 20 उत्तर कुठंच दिसत नाही. नाही दिसणार ना, कारण त्यांनी काय केलं आहे की इथं तुम्हाला परिमिती विचारलेली आहे आणि समभुज त्रिकोणाच्या 3 बाजू 20 20 आणि 20 आहेत. म्हणून मग परिमिती किती झाली? 3 गुणिले 20 बरोबर 60 सेंटीमीटर उत्तर आपलं तयार झालं. पर्याय क्रमांक 1 60 सेंटीमीटर. बघा म्हणजे प्रत्येक उत्तर शंकाच काय राहणार नाही. या पद्धतीने मी तुम्हाला सगळं सोडवून देतो आहे. काळजी करायचं काही कारण नाही. x वर्ग अधिक 2x वर्ग आणि ती दिलेली बहुपदी आहे. या दिलेल्या बहुपदीला x अधिक 2ने भागल्यास भागाकार आणि बाकी किती येईल? तर यासाठी एक काम करायचं होतं. अशा प्रकारे फास्टमध्ये तुम्ही इथं भागाकार करावा अशी अपेक्षा होती. ठीक आहे, भागाकार करायचा. इथं काय लिहिणार होता तुम्ही? x अधिक 2. x वर्ग दिसतोय, x दिसतोय, सॉरी x चा घातांक 3 दिसतोय, x दिसतोय. इथं आला असतं x वर्ग आणि जर x वर्गाने तुम्ही इथं गुणलं असतं तर x चा घातांक 3 अधिक 2x वर्ग आला असतं. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण ही केली वजाबाकी. इथं वजा आलं, इथंही वजाचं आलं, म्हणजे इथं शून्य राहिला असता, इथंही शून्यच राहिला असता. त्याचा विषय संपला. शिल्लक राहिलं वजा x वजा 2. डायरेक्टली तुम्हाला घ्यायचं आहे ते x आणि वजा x मुळं घ्यावं लागणार आहे वजा 1 आणि वजा 1 घेतलं की पुन्हा वजा x वजा 2 मिळतं आणि तुम्ही इथं पुन्हा वजाबाकी केली की आपल्याला 0 मिळतो. म्हणजे इथं असं मिळणार आहे भागाकार बरोबर x वर्ग वजा 1 आणि बाकी बरोबर 0. बघा बरं असा पर्याय कुठं दिसतोय? मग असा पर्याय दिसतोय तो इथं. भागाकार आला x वर्ग वजा 1 आणि बाकी आलेली आहे 0. अगदीच फार काही वेगळं नाही. मी गणितच शिकवतोय, गणितच सांगतोय. फक्त स्पष्टीकरणासह सांगण्याची माझी जी व्यवस्थित हातोटी आहे ती मी या ठिकाणी वापरतो आहे. मात्र कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही ही उदाहरणं सोडवावीत अशी माझी अपेक्षा आहे. 32वं उदाहरण. अनिल आणि सुनील यांच्या वयांचं गुणोत्तर दिलेलं आहे. अनिलचं वय विचारलेलं आहे. इथं मी थोड्याशा गोष्टी अगोदर मला आता मांडून घ्याव्या लागणार आहेत. त्या मांडायला मी सुरुवात करतो. मी मानलेलं आहे अनिलचे. हे उदाहरण थोडंसं मोठं होतं पण योग्य उत्तर काढता येत होतं. अनिलचं आजचं वय मी x मानलं. आता मी इथं थोडक्यात लिहायला सुरुवात करतो. तुम्हाला कळते सुनीलचं आजचं वय आपण किती मानलेलं आहे? y. आता 4 वर्षापूर्वी दिलेलं आहे. मग 4 वर्षापूर्वी अनिलचं वय एवढंच असेल का? नाही, तर ते 4ने कमी असेल. म्हणजे 4 वर्षापूर्वी अनिलचं वय असेल x वजा 4 आणि सुनीलचं वय असेल y वजा 4. यांचं गुणोत्तर दिलेलं होतं 4/5. हा एक भाग. याच्यावरून तुम्हाला समीकरण नंबर 1 मिळणार आहे. कसं मिळणार आहे? तिरकस गुणाकार करून घ्या. तिरकस गुणाकार केला तर याप्रमाणे मिळणार आहे तुम्हाला. मी फार उत्तर सांगायची गरज नाही, तुम्ही तेवढे सुज्ञ आहात. हे समीकरण नंबर 1 मिळालं. इकडे जाऊन तुम्ही काय करणार? 4 वर्षानंतरची माहिती लिहिणार. 4 वर्षानंतर काय झालं होतं? x अधिक 4 आणि y अधिक 4. आता गुणोत्तर किती झालं? 6/7.
आणि तुम्ही त्रिकच गुणाकार परत करून घ्यायचा. 7x अधिक 28 बरोबर 6y अधिक 24. तुम्ही हे पुन्हा योग्य रूपात आणलं तर 7x वजा 6y बरोबर वजा 4 असं समीकरण नंबर 2 मिळतं आहे. ही दोन्ही समीकरणं तुम्हाला एक सामायिक समीकरणं म्हणून सोडवावी लागतात. यासाठी तुम्हाला वजा 4y आणि वजा 6y यांना योग्य ठिकाणी आणायचं आहे. म्हणून तुम्ही याला 3 ने गुणणार आणि तुम्ही याला 2 ने गुणणार, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला 12च मिळणार होतं. म्हणजे 3 ने जर गुणलं तर मी लिहितो 15x वजा 12y बरोबर 12. 3 ने सगळीकडे गुणलं तिन्ही पदांना. इथं सुद्धा आपण 2 ने गुणलं तिन्ही पदांना तर मिळणार आहे 14x वजा 12y बरोबर वजा 8. ही दोन समीकरणं आहेत. वजा 12y दोन्ही ठिकाणी मिळाले म्हणून दोन्हींची आपण केली वजाबाकी, आणि वजाबाकी जर केली तर वजा इथं अधिक आणि इथं अधिकच येणार आहे. यावरून तुम्हाला मिळणार आहे उत्तर x बरोबर 12 आणि 8 20. आणि x म्हणजे काय होतं बरं आपलं? x म्हणजे होतं सुनीलचं आजचं वय, आणि म्हणून त्यांनी अनिलचं आजचं वय होतं आणि अनिलचं आजचं वय विचारलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 20 वर्ष असं उत्तर मिळालेलं आहे. थोडासा 9वी मधला भाग यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वापरावा अशी अपेक्षा ठेवलेली आहे, कारण एक सामायिक समीकरणं सोडवणे हे 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्यानं जास्त उदाहरणं सोडवायला दिलेली आहेत. प्रकरण 5मध्ये 5.1 मध्ये या प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे, पुढचा मी थोडंसं पीपीटीची काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय, त्यामुळं पीपीटी पुढं सरकत नाही आहे. आत्ताच सरकली आणि बॅक आलेली आहे. आपण पुन्हा जाऊया पीपीटीकडे आणि पुन्हा आपले जे सगळे प्रश्न आहेत ते आपल्याला पाहायचेत. स्लाईड शो आपण कुठून घेऊयात? आपला प्रश्न कुठं आला होता मगाशी? अनिल सुनीलचं झालं होतं आपलं, म्हणून आपण करंट स्लाईड म्हणूयात. इथून पुन्हा आपण डिस्प्ले आपल्याला चेंज करून घ्यावा लागतो, तो घेतला. शेवटी टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामध्ये किरकोळ बदल होऊ शकतात आणि आपलं काम पुढं चालू राहू शकतं. हे उदाहरण आपलं झालेलं आहे. आपण पुढच्या उदाहरणाकडे जातो. हे पुढचं उदाहरण होतं 7.5 तास 8 तास 45 मिनिट आणि 5.25 तास यांची बेरीज करायची होती. बहुतांश विद्यार्थी या 5.25 तासामध्ये चुकले. काय चुकले ते मी तुम्हाला सांगणार आहे, बघूयात. मी लिहायला सुरुवात करतो. 7.5 तास म्हणजे ॲक्च्युली 7 तास आणि 30 मिनिटे असतात. दुसऱ्यामध्ये काय बदलच नव्हता. 8 तास आणि 45 मिनिटे बदलायची काय गरज नव्हती. इथं मात्र चुकलं विद्यार्थ्यांचं. 5 तास 5.25 म्हणल्यामुळं काही विद्यार्थ्यांनी इथं 25 घेतलं. इथं 25 नव्हतं घ्यायचं तर 15 घ्यायचं होतं. का 15 घ्यायचं? कारण एका तासामध्ये 60 मिनटं असतात, त्याचा पाव भाग घेतला म्हणजे 15 मिनटं घेतली आणि मग केली या सगळ्यांची बेरीज, तर आपलं उत्तर मिळणार आहे. आता बघा, मी इथं थोडी बेरीजची ट्रिक करतो. 45 आणि हे 15 म्हणजे किती झाले? 60 मिनटं झाले. म्हणजे याच्याबद्दल आपलं इथं किती घेता येऊ शकतो? 1 तास हातच्याचा घेता येऊ शकतो. मग राहिलं किती? इथं राहिलं 30 मिनटं आणि इथं 8 आणि 8 16. म्हणजे बघा, आपल्याला जे उत्तर मिळालं ते 8 आणि 8 16 आणि 16 आणि इकडं आलेले ते 17, पुन्हा ते राहिलेले 4 21 असं आपल्याला उत्तर मिळालं. 21 तास आणि 30 मिनटं. कुठं गेलं हे? 21 तास आणि 30 मिनटं उत्तर दिलेलं उत्तर इथं होतं. 21 तास 30 मिनटं याप्रमाणे उत्तर काढायचं होतं. बऱ्याच जणांचं ते चुकलेलं आहे. 5.25 तास घेतलेलं नीट नसल्यामुळं. ओके, पुढचा प्रश्न. या प्रश्नामध्ये तुम्हाला पायथागोरसचं प्रमेय वापरायचं होतं. इथं 25 आहे, ही बाजूसुद्धा 25च आहे. कलर बदलतो मी कारण त्या कलरने दिसत नाही. ब्लॅक कलर तुमच्या आवडीचा कलर मी घेतलेला आहे. इथं घेतलेलं आहे 25. आता जर तुम्ही काटकोन त्रिकोण बघितला, 7 25 कर्ण आहे आणि एक बाजू 7 आहे, तर आपोआपच PM बाजू किती असणार आहे? ही बाजू PM असणार आहे 24. मग तुम्हाला इथं सूत्र माहीत आहे. काय सूत्र माहीत आहे? क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया किती घेणार आपण? 60 मीटर घेणार आणि उंची किती घेणार? 24 मीटर घेणार. झालं ना. हा गुणाकार फक्त करा आणि गुणाकारही करणं काय सोपं, म्हणजे शून्य तर लिहिलं आहे तसंच. 6 चोक 24, हातचे आलेले 2 इकडे लिहून ठेवले मी. 6 2 12 आणि 2 14 म्हणजे 1440 चौरस मीटर असा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळालं. मी थोडं वेगानं घेतो, तुम्ही नंतर अगदी व्हिडिओ पुन्हा पहा. मी तुम्हाला उत्तर काढून दाखवलेले आहेत, सूत्र सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी मी सूत्र काही फारशी वापरलेली नाहीत, लिहिलेली नाहीत. मी तोंडी सूत्र सांगितलेली होती. पाया गुणिले उंची
वगैरे वगैरे. सगळी सूत्र सांगायची गरज नाही. तुम्ही 8वीचे हुशार विद्यार्थी आहात म्हणून तर स्कॉलरशिपला बसलेला आहात, किंबहुना काही विद्यार्थी पुढच्या वर्षी हा व्हिडिओ पाहतात त्यांच्यासाठी सांगतो की असं घडतं बरं का. म्हणजे मागच्या वर्षी जो व्हिडिओ मी एकदम सुरुवातीला 2024ला पाठवला, फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 फेब्रुवारीला, सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसांमध्ये त्याला 2000 विद्यार्थ्यांनीच पाहिलं. परंतु यावर्षी तोच व्हिडिओ यावर्षी 18,000 विद्यार्थ्यांनी गेल्या 1.5 महिन्यामध्ये पाहिलेला आहे. कारण त्यांना पूर्ण सोल्युशन, पूर्ण स्पष्टीकरणासह उत्तर या व्हिडिओमधून मिळत होतं, म्हणून एवढे व्ह्यू त्याला आलेले आहेत. तसंच घडणार आहे. हा व्हिडिओसुद्धा काही फार लोक आत्ता पाहणार नाहीत. पुढच्या वर्षीच्या परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयोगाला येणार आहे. चालते. प्रश्न क्रमांक 34 झाला. प्रश्न क्रमांक 35. इथं मी तुम्हाला फक्त सुरुवात करून देणारे उत्तर तुम्ही काढायचं आहे. 1.5 मीटर बाजू असणारी घनाकृती. आता इथं घन आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, घनाचे घनफळ व्हॉल्यूम ऑफ क्यूब हे सूत्र वापरायचं आहे. काय सूत्र होतं बरं मग ते? व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे बाजूचा घन एवढं सूत्र करायचं होतं. म्हणजे 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5 हे जे उत्तर येणार होतं 1.5 गुणिले 1.5 ते आलं असतं 3.375 घन मीटर. आणि एका घन मीटरमध्ये 1000 लिटर पाणी असतं. त्याप्रमाणे 3375 लिटर पाणी त्याच्यामध्ये बसतंय. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 अशी आपल्याला 2 उत्तरं मिळत होती. 36व्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी दुकानदाराने 2 वस्तू प्रत्येकी 1200 रुपयाला विकल्याने पहिल्या वस्तूवर -20% नफा झाला, दुसऱ्या वस्तूवर -20% तोटा झाला. तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला असा प्रश्न आहे. आता बघूया काय झालं ते. वस्तू केवढ्याला विकल्यात? 1200 रुपयाला. आणि त्याला -20% नफा झालेला आहे. मात्र त्याची खरेदी किंमत ही सगळीकडे सारखीच होती. इथं काय झालं मग? दुकानदाराने 2 वस्तू होत्या, त्यातली एक वस्तू 1200 रुपयाला विकली. मग आता विचार आपण असं करू, जर 100ची वस्तू असती आणि ती 80ला विकली असती, इथं मी वि लिहितो, इथं ती ख म्हणतो बघा, तर इथं काय झालं असतं? तोटा झाला असता. किती झाला असता? 20% तोटा झाला असता. पण हीच 100ची जर वस्तू होती, त्याने 120ला विकली असती, तर काय झालं असतं? नफा झाला असता. किती? 20% म्हणजे 20% नफा झाला असता. आता इथं विचार आपल्याला असं करायचा आहे की ही जी किंमत आहे 1200 रुपयाला त्याने ती वस्तू काय केलं? विकली. मग विकली जर 1200 रुपयाला तर त्याची खरेदी किंमत किती होती? म्हणजे आपण या व्यवहारातला x काढूयात. तो असा काढता येऊ शकतो 1200 गुणिले 100 आणि भागिले 80. 0ला 0 तर गेले, 2×4 = 8, 2×5 = 10, पुन्हा 4×1 = 4, 4×3 = 12. म्हणजे इथं वस्तूची मूळ किंमत 1500 रुपये आली असती पहिल्या व्यवहारातल्या. बघा, पहिल्या व्यवहारातली मूळ किंमत किती आहे? 1500 रुपये. विकली कितीला? 1200ला. आता इथं दुसऱ्या ठिकाणी विचार करू. आता हा एक भाग आपला पहिला इथं होता तोट्याचा, म्हणजे 1500 रुपयाची वस्तू त्याने केवढ्याला विकली? 1200ला. तोटा किती झाला? 20%. आता नफ्याकडे येऊ आपण. इथं आपण त्याला थोडा वेळ वाय म्हणू, कलर बदलून घेऊया जरा. कलर बदलला म्हणजे विद्यार्थ्यांना लवकर कळतं. इथं वाय म्हणतोय मी आणि इथं लिहितोय 1200. म्हणजे काय झाले? 1200ला त्याने वस्तू विकली. आता इथं तुम्ही सरळ बघायचं, 120ला 1200 दिसतं म्हणजे 100ला किती असलं पाहिजे? इथं वायची किंमत 1000 असली पाहिजे असं नक्की झाले. ही काय आहे? त्याची खरेदी किंमत. आता पुन्हा जरा आपण उलटा विचार करूयात. हे उदाहरण थोडंसं पुन्हा विद्यार्थ्यांना क्लिष्ट होतं, असू द्या, थोडंसं असंही असलं पाहिजे. मूळ रक्कम किंवा खरेदी किंमत किती झाली? तर 1500 अधिक हे 1000 रुपये म्हणजे 2500 रुपये या ठिकाणी त्याची खरेदी किंमत होती असं आपण म्हणूयात. त्याने वस्तू केवढ्याला विकली? ती एक वस्तू विकली 1200ला, दुसरीसुद्धा विकली 1200लाच. म्हणजे त्यांनी केवढ्याला झालं? त्याचं 24,400 रुपये त्याची झाली विक्री किंमत.
मग तोटा किती झाला? तोटाच झाला ना, कारण 2500च्या घेतलेल्या वस्तू 2400ला त्यानं विकल्या. तोटा झालेला आहे 100 रुपये. पण हा तोटा किती रुपयावर झालेला आहे? 2500 रुपयाला. मग असा विचार करायचा, 2500ला 100 तोटा, तर 100ला किती? म्हणजे शेकडा तोटा निघेल ना आपल्याला. म्हणजेच 100 गुणिले 100 भागिले 2500. शून्याला शून्य आपण घालवले. 25 चोक 100 म्हणजे 4% तोटा झालेला आहे. त्याला शेकडा 4 तोटा म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर होतं. आणि हे असं काढायचं होतं. बऱ्याच जणांनी कुठं काहीतरी ढगात गोळ्या मारून उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 37साठी 225चा वर्ग वजा 1 आणि 15चा वर्ग अधिक 1 असं उदाहरण दिलेलं होतं. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 224 येणारच आहे. कसं येणार आहे? पुन्हा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. कारण इथंच मी पुढे लिहायला सुरुवात करतो. 225 म्हणजे किती असतं? 225 म्हणजे 15चा वर्ग आणि त्याचा परत वर्ग केला आहे आता, वजा 1 भागिले 15चा वर्ग अधिक 1. इथं आपण ते नेहमीच आपलं सूत्र वापरतो की नाही, कुठलं? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वजा बी, पहिल्या कंसातला अवयव दुसऱ्या कंसात ए अधिक बी. ते जर आपण इथंच वापरलं तर असं होईल ना रे. काय? 15चा वर्ग वजा 1 आणि दुसऱ्या कंसात 15चा वर्ग अधिक 1. छेदामध्ये काय आहे? 15चा वर्ग अधिक 1. आता हा सगळा कंस कॅन्सल करायचा आहे मला, कलर बदलून आपण तो कॅन्सल करूयात. पहा, 15चा वर्ग अधिक 1 हा 15चा वर्ग अधिक 1 कॅन्सलच झाला. शिल्लक काय राहिलं? मग शिल्लक राहिलं 15चा वर्ग वजा 1 भागिले 1. आता इथं थोडासा हा कलर नीट दिसत नाही, म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या मूळच्या कलरकडे जातो, जो खूप डार्क आहे. म्हणजे इथं उत्तर मिळालं असतं आपल्याला 15चा वर्ग वजा 1 म्हणजेच 225 वजा 1, म्हणजेच उत्तर मिळालं असतं 224, जे की मी तुम्हाला अगोदरच मुद्दाम सांगून ठेवलेलं होतं. मी उदाहरण तुम्हाला सोडवून देतोय. पाहणं, समजून घेणं, लिहून काढणं हे तुमचं काम आहे. 4 डेकामीटर, 5 मीटर, 7 डेसिमीटर वगैरे दिलेले आहेत. यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. आता बेरीज करा, नंतर रूपांतर करा तरी चालेल, अगोदर रूपांतर करा नंतर बेरीज करा तरी चालेल, उत्तर तेच येणार आहे. उत्तराला फरक पडत नाही. ठीक आहे, आपण काय करूयात, आपल्या पद्धतीनं जाऊया. अगोदर रूपांतर करून घेऊ आणि नंतर बेरीज करू, किंवा अगोदर बेरीज करू नंतर रूपांतर करूयात. आता इथं मी लिहितो, लिहायला सुरुवात माझी. 4 डेका, 5 मीटर आणि 7 डेसी. आता डेका आणि डेसीचा आपला जो काही म्हणजे संकल्पना आहे ती माहिती पाहिजे. पुन्हा 5 डेका, 8 मीटर साधे आणि 9 डेसिमीटर. अधिक अजून बेरीज करायला सांगितलेली आहे. 2 डेका, 8 पुन्हा मीटर आणि 4. आता यामध्ये मी बेरीज करतो. इथं बेरीज केल्यानंतर माझ्याकडं इथं 7 आणि 9 16 आणि 4 20 आलेले आहेत. हातचा जो आला तुम्ही पुढे घेणार आहे. इथं पुन्हा 8 आणि 8 16, 16 आणि हे 2 18, 19 20 आणि 3 23 म्हणजे 3 इथं आला. पुन्हा मी 2 इथं हातच्याला घेतलेला आहे. 5 आणि 4 9, 10 आणि 3 13 म्हणजे 13 डेका, 3 मीटर आणि 0 डेसी असं झालं. 13 डेका म्हणजे 130 मीटर अधिक हे 3 मीटर, सगळे मिळून झाले 133 मीटर असं उत्तर येणार होतं. पर्याय क्रमांक 3 133 मीटर. ओके, याप्रमाणे हे डेका डेसीचं उदाहरण सुटत होतं, काही अवघड नव्हतं. हे उदाहरण मात्र विद्यार्थ्यांना विचार करायला लावणारं होतं. ते प्रयत्न केल्यावर मला सुटलेला आहे. अर्थात तुम्हाला ते सुटलं असेल, थोडा प्रयत्न केला असता तर, परंतु तुम्ही प्रयत्न केलेला नाही. मी समजावून सांगतो, असा प्रयत्न करायचा होता. अर्धपरीघ, कारण पूर्ण परीघ असेल तर 2 पाय आर असतो, मग अर्धपरीघ असेल तर तो पाय आर एवढाच असणार आहे. आणि व्यास किती असतो? व्यास असतो त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 2 आर. यांच्यामधला फरक दिलेला आहे, कुठं गेला कलर, हां, यांच्यामधला फरक दिला आहे 4, म्हणून मी इथं लिहितो आता बाहेरच, पाय आर वजा 2 आर बरोबर 4. आणि यातून मग मी लिहिलं आर कंसात पाय वजा 2 बरोबर 4. आर
इथं मी मुद्दाम थोडंसं लिहून घेतो 22/7 वजा 2 बरोबर 4. मला अगोदर यातून आर काढायचं आहे बरं का, म्हणून माझी एवढी सगळी धडपड चाललेली आहे. म्हणजे 22 सॉरी इथं बरोबर चिन्ह नव्हतं, मला ते पुसावं लागेल. इरेजर घेतला मी त्यासाठी. ओके, पुन्हा पेन घ्यावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी या टेक्निकली आपण बरेच दिवस हे काम करत असल्यामुळे आपल्याला माहिती आहेत, आपण ते आपले चालू ठेवायचे असतात. आर आता इथं ब्रॅकेटमध्ये काय आलं 8/7 बरोबर 4. म्हणजे माझी मुख्य भूमिका काय होती की मला इथं काही योग्य मार्गानं आर मिळवायचा होता आणि तो मला मिळाला 7/2 सेंटीमीटर. आरची किंमत जर आता मला मिळाली तर मी डायरेक्टली काय काढू शकतो, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकतो. कारण तुम्हाला इथे माहिती आहे आता काय सूत्र होतं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं. वर्तुळाचे क्षेत्रफळ. एकच फोन अर्जंट आलेला आहे, तेवढा घेतो तुमच्याशी पुन्हा बोलतो. ठीक है, इसको छुपने के बाद आएंगे फिर. हाँ ठीक है, ओके. हां बोलतो, सबको बोलतो. अर्जंटली काही फोन असतात ते घ्यावेच लागतात आणि त्यांना नाराज करून जमत नाही. विद्यार्थी आपले आहेत त्यांनाही नाराज करून जमत नाही. याप्रमाणे वर्तुळाचं क्षेत्र, हां या उदाहरणाकडे या, परत काय कुठं जात नाही, आपण उदाहरणाकडे आलो. वर्तुळाचे क्षेत्रफळ जर काढायचं म्हटलं तर आपलं सूत्र होतं πr². मी इथं एक गंमत केली, 7/2 आहे तसंच ठेवले. का ठेवले, कारण मला माहीत होतं इथं आपल्याला पायची किंमत 22/7च घ्यायची आणि आरची किंमत 7/2 जर घेतली तर इथं छेदातला 7, पेन बदलून कलर बदलून, छेदामधला 7 आणि अंशामधला 7 कॅन्सल होतो. इथं 2ने भाग लावता येतो की नाही का. मग 11 × 7 म्हणजे 77 आणि भागिले 2. 77चं जर तुम्ही निम्मं केलं तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 एवढं उत्तर मिळणार आहे. 38.50. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर 38.50 आलेलं होतं. हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना समजलाच नाही. अर्थात का समजला नाही, कारण त्यांचं आपण ज्याला बेसिक नॉलेज म्हणतो ते कमी होतं. मुद्दामून मी हे उघडपणे सांगतो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या किती असते, 1 असते. आणि सर्वात मोठी ऋणसंख्या कोणती असते, ती असते -1. आणि यांच्यामधला फरक म्हणलेला आहे आणि फरक म्हणले की आपण काय करतो, वजा करतो. मग यांच्यामधला जर फरक काढला आपण तर तो किती आला, 2 आला. मग लगेच विद्यार्थ्याला वाटतं 2 आले उत्तर तर 1 नंबरच्या पर्यायाला खून करा, परंतु 1 नंबरचा पर्याय हे उत्तर नव्हतं. कारण त्यांनी पुढं काय म्हणलं होतं, फरक हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढा आहे. तर 4 जे आहे ते कोणाचं वर्गमूळ आहे, 2 जे आहे ते 4चं वर्गमूळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3ला आपल्याला गोल काळा किंवा निळा करायचा होता. हा प्रश्न खरोखरच फसवा होता. ज्यांनी उत्तर काढलं ना उत्तर 2 काढलं त्यांनी, पण त्यांनी लगेच पर्याय क्रमांक 1लाच काळं केलं. आता विचार करा, तुम्ही हा व्हिडिओ पाहताना विचार करा की आपण कुठला गोल काळा केला आहे. तुमच्याकडे कार्बन कॉपी आहे, त्यावर तुम्हाला खुणा करून मिळालेली आहेत, तुम्ही कुठल्या उत्तराला गोल काळा केला आहे ते उत्तरं पहा. याच्याबरोबर तुम्हाला 50च्या 50ची उत्तरं क्लिअर कट मिळणार आहेत. चला 41वा प्रश्न. आता वृत्तचिती आकाराची पाणी म्हणजे आपला तो सिलेंडर शेप आपण ज्याला म्हणतो, तो मी फार आकृती चांगली काढेल असं काही नाही, परंतु हा सिलेंडर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इथं आर असतं, इथं एच असतं वगैरे. इथं तुम्हाला याचं सूत्र माहीत आहे की रे, काय, वृत्तचितीचे घनफळ काय होतं बरं सूत्र, मग आठवा. वृत्तचितीचे घनफळ सूत्र होतं πr²h. सूत्रामध्ये किमती ठेवल्या 22/7. आरची किंमत ठेवली, व्यास 7 आहे म्हणून मी इथं पहा पूर्ण एकदा, व्यास 7 मीटर दिलेला आहे म्हणून आरची किंमत किती घेतली असते आपण, 7च्या निम्मी, 7/2. ते तसंच ठेवायचं, 7/2. मग असंच होतं बघा उदाहरणामध्ये. आणि एच किती आहे, 2. आता तर कामले सोपं झाले. मग अशीच आपण सोडवलं होतं बघा, कलर बदलतो पुन्हा. विद्यार्थी म्हणतील सर कलर बदलायचे, बस विसरले का. तसं नाही, 7ला 7 कॅन्सल, 2ला 2 पण कॅन्सल. ह्या 2ने इथं जर आपण लावलं तर 11 आलं. राहिलं काय शिल्लक, 77. कुठं दिसतं 77 घनमीटर, पर्याय क्रमांक 2. आणि 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. गणित काय फार अवघड नसतं, आपलं सूत्रच पाठ नसतात म्हणून ती सुटत नाहीत. इथं या उदाहरणामध्ये वृत्तचितीचं घनफळ, एका उदाहरणामध्ये शंकूचं घनफळ, एका उदाहरणामध्ये अजून अशा प्रकारची अगदी पिल्लू एका ठिकाणी तर घनाचं घनफळ. म्हणजे घनफळाबद्दलच 3 प्रश्न तुम्हाला या गणिताच्या
पेपरमध्ये अगदी साधे दिलेले होते. म्हणजे अगदी काही प्रश्न हे साधेसुद्धा असतात, फक्त आपण ते वापरत नाही. या प्रश्नामध्ये ही गडबड झालेली आहे. प्रश्न नीट सोडवून घेतल्यावर ते कळतं. 65/57 गुणाकार व्यस्त म्हणजे अशी संख्या ज्यांचा दोघांचा गुणाकार केल्यावर 1 मिळतं. 65/57 गुणिले 57/65 केल्यावर 1 मिळाला असता. म्हणजे या 65/57 गुणाकार व्यस्त किती आला? 57/65. याचा गुणाकार व्यस्त किती आला? 91/76. आणि यांचं काय करायचं आहे? परत गुणाकार करायचा. आपण गुणाकार करून घेऊ अगोदर, नंतर पुढं काय लिहिलं ते वाचूयात. का वाचायचं तसं ते मी नंतरच सांगतो, कारण तिथं पुन्हा थोडीशी गंमत आहे. मग परीक्षेमध्येही गमती असतात खरं तर, फक्त लक्ष दिलं तर. म्हणजे 57/65 गुणिले 91/76. इथं जर तुम्ही नीट भाग लावला, तुमचे जर पाडेपाठ असतील तर तुम्हाला इथं उत्तर मिळालं असतं. 19चा पाढा तुमचा पाठ आहे. कलर बदलून तो आपण पाढा वापरू, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना एकाच कलरने केलेलं काम समजत नाही. 19चा जर पाढा वापरला, 19×57, 19×4=76 आणि 13×5=65, 13×7=91, म्हणजे इथं तुम्हाला 21/20 असं मिळालं. आता पुढं ट्विस्ट इथंच आहे ना, म्हणजे गुणल्यास आलेल्या गुणाकाराची. आता आलेला गुणाकार किती आला आपला? 21/20 हा आपला गुणाकार आलेला आहे. याची बेरीज व्यस्त काढायला सांगितलेली आहे. आता गुणाकार व्यस्त नाही घ्यायचा, आता पलटी केलं तर हे मिळालं असतं, पण हे उत्तर नाही. आता इथं आपल्याला अशी गडबड आहे की 21/20 मध्ये बेरीज व्यस्त काढायचं आहे. म्हणजे अशी संख्या मिळवायची. कुठली मिळवावी लागेल? तर 21/20 वजा मिळवावी लागेल. म्हणजे उत्तर किती मिळणार आहे? 0 मिळणार आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 होतं. आता पुन्हा एकदा मी सांगतो, काही विद्यार्थी गालातल्या गालात हसत असणार आहेत, कारण त्यांनी उत्तर पर्याय क्रमांक 3 लिहिलं होतं घाईघाईत बेरीज व्यस्त न वाचल्यामुळं. इथं मात्र बेरीज व्यस्त आहे. बेरीज 0 आली पाहिजे, कारण बेरीज काय 1 येत नाही, बेरीज 0 येते बेरीज व्यस्त असताना. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर या ठिकाणी मिळालं. 43मध्ये सरळ बेरीज करायची होती आणि मी स्वतः ही सरळ बेरीज करून बघितलेली आहे आणि उत्तर काढलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 तुम्ही एकाखाली एक लिहून घ्या हे जरा नीट. म्हणजे 0.545454, पुन्हा 0.5454 आणि पुन्हा 0.54 आणि मग बेरीज करा. बेरीज चुकणार नाही, नक्की बरोबर येणार आहे. करून पहा. वरीलपैकी दिलेल्या संख्यांना कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो? तर मी तर एक काम करून बघितलं, 161/9 केलं तर बाकी शिल्लक राहिली होती. त्याचप्रमाणे 161/3 केलं तरी बाकी शिल्लक राहिली. फक्त ज्यावेळेला मी 161ला 7ने भागलं की नाही, कारण 7 दुणे 14 आणि 7×3=21 हा येतो भागाकार. आणि इथं मात्र बाकी काय राहिली होती? 0 राहिली. याला म्हणायचं निश्शेष भाग. आणि त्यामुळं मला उत्तर मिळालं होतं 7. मी खात्री करून बघितली पुन्हा की 161ला 11ने भाग जातोय का, तर तो पूर्ण भाग जात नव्हता. म्हणून 7 हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर होतं. त्रिकोणी भूखंडाची बाजू. आता हाही प्रश्न म्हणजे तसं तर लहान मुलांसारखाच होता. त्रिकोणाचं क्षेत्रफळ हिरोचे सूत्र वापरायचं होतं. म्हणजे A = 50, B = 30 आणि C = 40. यावरून आपण त्याची अगोदर काढली असती अर्धपरिमिती, ज्याला आपण यस म्हणायचो. म्हणजे A + B + C / 2 ही बेरीज केली, 120/2 म्हणजे उत्तर आलं असतं 60. आणि आपलं सूत्र होतं बघा, त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं हिरोचं सूत्र, वर्गमुळात यस वजा A. अर्थात सूत्रपाठ असल्याशिवाय तुम्ही काय करणार गणितामध्ये, हा मोठा प्रश्न आहे. म्हणून सूत्रपाठ करा असं आम्ही विद्यार्थ्यांना 1000 वेळा सांगतो. विद्यार्थ्यांच्या ते डोक्यात येत नाही. म्हणजे 60. आता यस वजा A मी लिहित बसणार नाही, सरळ करणार आहे. 60 - 50 म्हणजे 10, 60 - 30 म्हणजे 30 आणि 60 - 40 म्हणजे 20. हे जेव्हा मी सगळं सोडवलं तेव्हा मला गुणाकारामध्ये, म्हणजे हा गुणाकार केला आपण 6, 3 आणि 2, सरळ दिसतंय की. म्हणजे याचा गुणाकार आला असता 3, 6 आणि याच्यावर हे 4 शून्य आले असते. आणि जर तुम्ही याचं उत्तर काढलं असतं तर 600 चौरस मीटर
असं उत्तर मिळालं असतं, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि 600 दिसतंय म्हणजे आपोआपच ते 100 चौरस मीटरचा 1 आर, याप्रमाणे हे 6 आर झाले असते. अचूक 2 पर्याय आपल्याला मिळाले. काय पर्याय मिळाले अचूकपणे? 2. तर दुसरा आणि तिसरा पर्याय आपला बरोबर मिळालेला आहे. मध्येच काही प्रश्न चाललेले आहेत, त्यामुळं थोडंसं पाणी पिऊन घेणं आवश्यक होतं, कारण सलगपणे एवढं बोलायचं, उत्तर तुम्हाला समजावून सांगायची म्हणजे पाण्याची आवश्यकता आहे. तर इथं तुम्ही बघितलं 3चा घातांक 1 साधिक 3चा घातांक 1 साधिक 1, x बरोबर किती? इथं काय अवघड नव्हतं, असं लिहायचं होतं बघा. 3चा घातांक 1 बरोबर 3, 3चा घातांक 2 बरोबर 9, 3चा घातांक 3 बरोबर 27 आणि 3चा घातांक 4 बरोबर 81. जर तुम्ही या दोघांची बेरीज केली असती तर तुम्हाला उत्तर मिळत होतं 108. आणि म्हणून त्यांनी एक्सची किंमत विचारलेली आहे. इथं एक्स बरोबर किती मिळत होता? 3. अर्थात इथं पुन्हा गंमत आहे बघा, इकडं बघा 3 त्याचा पर्याय क्रमांक 4 दिला आहे आणि 4चा पर्याय क्रमांक 3 दिला आहे. विद्यार्थी 3 उत्तर काढतो, हे घडले बरं का पूर्वीसुद्धा. विद्यार्थी 3 उत्तर काढतो आणि तिसराच गोल काळा करतो, पण तिसऱ्या गोलचं उत्तर 4 होतं. त्याला प्रत्यक्षामध्ये गोल कोणता काळा करायला आवश्यक होता? तर चौथा गोल त्यानं काळा करणं आवश्यक होतं. याप्रमाणे ही उत्तरं मुद्दामून त्यांनी फसवी दिलेली असतात, आपण सावध राहायचं. 2 क्रमावर विषम संख्यांचा लसावी 8463 आहे. अर्थात विषम संख्या आहेत, त्यामुळं भागिले 2 करायची गरज पडत नाही. इथं मी काय करून पाहिलं? 89 गुणिले 91 करून पाहिलं, 91 गुणिले 93 करून पाहिलं, 93 गुणिले 95, याप्रमाणे मी हे सगळं करून पाहिलं. यामध्ये मला 91 गुणिले 93चं उत्तर 8463 मिळतं. हे कशावरनं कळलं? कारण 3 1 3 शेवट 3 आलेला आहे. इथं 5 त्रिक 15 शेवट 5 आला असता, 9 1 9 शेवट 9 आला असता. एकक स्थानी 3 दिला आहे की नाही याच्यावरनं आपल्याला कळतं की हे उत्तर आहे. आणि म्हणून मोठी संख्या विचारलेली, मोठी संख्या होती 93, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होतं. ट्रिक वापरावी लागते, नुसताच गुणाकार करून उपयोग नाही. थोडासा मेंदू, डोकं ज्याला म्हणतात ते वापरावं लागतं. इथं तीच गडबड झाली. काही विद्यार्थ्यांनी अगोदर ही 33 अधिक 1 सोपी दिसते म्हणून बेरीजच करून घेतली आणि तिथं चुकलं. तसं नव्हतं करायचं. आपला तो नाही का नियम बॉडमासचा, त्या नियमानुसार जर तुम्हाला जायचं असतं ना, तर अगोदर तुम्हाला हा गुणाकार करून घ्यावा लागला असता. 31 गुणिले 32 गुणिले 30 गुणिले 33 आणि हे सगळं झाल्यावर मग त्याच्यात तुम्हाला 1 मिळवायचा होता. मी हा गुणाकार करून बघितलेला आहे, 1 बाजूला ठेवला आहे मी. आणि जर इथं आपण तो गुणाकार बघितला तर तो गुणाकार मी केलेला आहे ऑलरेडी, मी लिहायचा आहे फक्त इथं. तो गुणाकार आला असता 9 8 2 0. नाही तेवढ्यात तो बसतच नाही, मी थोडंसं पुढं लिहितोच आता. 9 8 2 0 8 0 आणि मग 1 आला असता. मग हे जर तुम्ही बेरीज केली, आत्ता बेरीज करायची होती, तर ती 9 8 2 0 81 आली असते. आता 81 शेवट 1 आला आहे, म्हणजे शेवट 1 येतोय म्हणजे उत्तर हे असू शकतं किंवा हे असू शकतं. परंतु तुम्ही 9 9 81 बघून घ्या आणि या 10चा जर विचार केला तर हे लांब पुढं जातं आहे, म्हणजे हे उत्तर येत नव्हतं. खरं तर उत्तर हेच येत होतं, पर्याय क्रमांक 4. ट्रिक वापरायची होती. इथं सुद्धा 991 हे उत्तर तुम्हाला मिळतंय, पर्याय क्रमांक 4 म्हणून सोडवून दाखवलेलं आहे. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घणांची सरासरी किती? आता विषम कळलं पाहिजे, नैसर्गिक कळलं पाहिजे आणि सरासरी पण कळली पाहिजे. मी इथं लिहून टाकतो डायरेक्ट सरासरी. कशाची सरासरी काढायची आहे? 5 संख्यांची काढायची, म्हणून 5ने भागलं, अगोदरच भागलेलं आहे. आता कसल्या घ्यायच्यात? पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घन, म्हणजे 1चा घन अधिक 3चा घन अधिक 5चा घन अधिक 7चा घन अधिक 9चा घन. मग आपल्याला ही सरासरी काढता येते. भागिले 5 केलं, इथं लिहिला 1, इथं लिहिला 27, इथं लिहिला 125. याप्रमाणे ह्याकडे आपल्याला मिळत जातात. इथं लिहिलं 343 आणि 9चा घन लिहिला 729. आणि आता यांची आपल्याला बेरीज करावी लागेल. मी बेरीज केलेली आहे, म्हणजे मी सगळं सोडवलेत हे प्रश्न, त्यामुळे मी एवढ्या फास्टमध्ये तुम्हाला सांगतोय. तुम्हाला मात्र प्रत्यक्षामध्ये हे सगळं सोडवताना बराचसा वेळ गेला असता. मी हे सगळं सोडवलं आहे. पर्याय क्रमांक 3रा पर्याय जो आहे 245 तो बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्याने मला हा पेपर दिला त्याने 4थ्या पर्यायाला खूण केलेली दिसते, त्याचं उत्तर चुकलेलं आहे. हे नक्की 245 हे उत्तर आपण काढलेलं उत्तर आहे. ओके. इथं प्रश्न क्रमांक 50 आपण निम्म्यावरती येऊन
थांबणार नाही, आपण 75पर्यंत जाणार आहोत, काळजीच करू नका. तुम्हाला मी सगळं सोडवून दाखवणार आहे. इथं 3x आणि x, म्हणजे मी तर डायरेक्ट लिहितो 4x बरोबर 180 आहे. आणि याच्यावरून तुम्हाला मिळालं x बरोबर किती, 45 अंश. मग x जर 45 असला तर हा किती असणार, त्याच्या तिप्पट म्हणजे 135. हा 135 म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे, 135 विरुद्ध कोण आहे, आणि त्याचा हा संगत कोण आहे, म्हणजे डब्ल्यू सुद्धा किती असणार आहे, 135 अंश. पर्याय क्रमांक 2 असं हे उत्तर त्या ठिकाणी निघत होतं. विरुद्ध कोण, संगत कोण, व्युत्क्रम कोण, आंतर कोण वगैरे वगैरे प्रॉपर्टीज, गुणधर्म या ठिकाणी वापरायचे होते. मी वापरलेले आहेत, तुम्ही निवांत वापरून बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ त्याच्या त्रिज्येच्या वर्गाच्या समचलनात असते. म्हणजे लिहितो मी तसं, वर्तुळाचं क्षेत्रफळ समचलनात त्रिज्येचा वर्ग r वर्ग. मग इथं तुम्हाला जो स्थिरांक मिळणार आहे तो मिळणार आहे क्षेत्रफळ भागिले त्रिज्येचा वर्ग. म्हणजेच काय, 616 भागिले त्रिज्या किती दिली होती, 14. 14चा वर्ग म्हणून मी 14 गुणिले 14 लिहिले, हा आपला मिळाला स्थिरांक. आता काय करायला सांगितले त्यांनी, 42 त्रिज्या दिलेली आहे. मग त्रिज्या जर 42 असली तर क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, स्थिरांक गुणिले त्रिज्येचा वर्ग घ्यावा लागतो. स्थिरांक आलेला होता 616 भागिले 14 गुणिले 14. हा गुणाकार मी करत बसलेलो नव्हतो, कारण मला त्रिज्येचा वर्ग घेताना पुन्हा 42 गुणिले 42 घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला माहिती आहे 14च्या पाड्यात 14 1 14, 14 त्रिक 42 याप्रमाणे मिळणार होतं. म्हणजेच 616 गुणिले 9 केलं की आपल्याला हे उत्तर मिळणार होतं. 616 गुणिले 9 उत्तर येणार होतं 5544. माझ्या गाडीचा नंबर 5544 याप्रमाणे आपल्याला तो मिळाला चौरस सेंटीमीटरमध्ये. पर्याय क्रमांक 1. जेवढ्या वेगानं तुम्ही सोडवाल तेवढे तुमचे प्रश्न पूर्ण होणार आहेत. मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मला जरा जास्त वेळ लागतोय, अन्यथा मी सुद्धा हे सगळं कमीत कमी वेळेत सोडवलेलं आहे. 52. 6 एकरेषीय बिंदू. आता हे 6 एकरेषीय बिंदू कसे आहेत, इथं मी अगोदर रेषाच काढतो की मग हा एक बिंदू, हा दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा, हे 6 एकरेषीय बिंदू आहेत. यासाठी असणारे रेषाखंड जर मोजायचे झाले तर 1 2 3 4 5 लिहावं लागतं, आणि यांची बेरीज केली तर ती 15 येते. म्हणजे इथं 15 रेषाखंड आहेत. यानंतर त्यांनी सांगितलं की 5 नैकरेषीय बिंदू जोडा. 1 2 3 4 5. हे जर बिंदू आपण जोडले नंतर पहा, या बिंदूपासून तुम्ही 4 रेषा काढू शकता, या बिंदूपासून 3 काढता येतात. ॲक्च्युली 4 असतात, पण इथं मोजली ना आपण एकदा, ती डबल नाही मोजायची. त्यामुळे या बिंदूपासूनचे 2, या बिंदूपासूनचे 1, इथून 0, यांच्यातले रेषाखंड असतात 10. तुम्ही ते काढून बघा आणि मोजून बघा, आणि म्हणून त्यांच्यामधला फरक 5चा येतो. 15 आहे आणि 10 आहे म्हणून 5. पर्याय क्रमांक 4 असं हे उत्तर काढायचं होतं, तसं मी ते काढलेलं आहे. या उदाहरणामध्ये कॅल्क्युलेशन थोडं जास्त होतं. उदाहरण क्रमांक 53मध्ये अर्धवर्तुळाकृती बागेची त्रिज्या दिलेली आहे. अगोदर आकृती काढून घ्यायची म्हणजे आपली कन्सेप्ट एकदम क्लिअर होते. अर्धवर्तुळाकृती बाग आहे, इथं त्याचा सेंटर म्हणजे हे अंतर 420, ही त्रिज्या सुद्धा 420, आणि हा जो काही अर्धपरिमिती आहे ती असणार आहे पाय आर एवढी. म्हणजे अर्धपरिमिती बरोबर पाय आर म्हणजेच 22/7 गुणिले आरची किंमत 420, म्हणजेच 22 गुणिले 60. याचं उत्तर तुमचं तुम्ही सोडवल्यानंतर ते आलं असतं 1320. मग आता बघा, एकूण अंतर किती झालं, एकूण अंतर झालं 1320 अर्धपरिमितीचं, अधिक एक त्रिज्या 420, दुसरी त्रिज्या 420, म्हणजे व्यास घेतला असता तर तो 840 आला असता. म्हणजे एकूण अंतर झालं 2160 मीटर. याला किती करायचे आहेत, 5 पदरी करायचं आहे, म्हणून 5ने गुणायचं. म्हणजे पुन्हा किती उत्तर येणार आहे इथं, 10,800 असं उत्तर आलं असतं. एवढं मीटर लागणार आहे. पण एवढी मीटर तार लागत असताना ती 60 रुपये प्रति मीटर दराने विकत घ्यायची आहे. म्हणजे याचा हा जो दर आहे 60 रुपये प्रति मीटरचा, गुणलं तर आपलं उत्तर मिळणार आहे
48,000 आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी आपल्याला उत्तर होतं त्या ठिकाणी आवश्यक असणार. मी पुढे जरी गेलो ना तरी तुम्ही काय करायचं, पुन्हा व्हिडिओ मागं घ्यायचा, उत्तर पॉज करून ठेवायचा व्हिडिओ आणि उत्तर लिहून घ्यायचं, कारण त्या उत्तरामध्ये नेमकं काय ट्रिक वापरलेली आहे हेही तुम्हाला कळणंच गरजेचं आहे. म्हणून एक आणखी फोन आलेला आहे. हॅलो ठुबे सर, नमस्ते सर. जेवण झालं आहे आणि मी व्हिडिओ तयार करतो आहे, गणित विषयाचे 50 प्रश्न पूर्ण सगळे सोडवून दाखवतो आहे. व्हिडिओ तयार झाला की तुम्हाला लिंक पाठवून देतो. आणि व्हिडिओमध्ये ठुबे सर, शिरूरचे विज्ञानाध्यापक संघाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आदर्श मिळालेला आहे, अशा शिक्षकांचा फोन आत्ता हा आलेला आहे. ठुबे सर शिरूरचे. बोला सर. हे सगळं रेकॉर्डिंग सुरू झाले आवाजाचं व्हिडिओमध्ये. ओके सर, ओके सर. हां चला, ठुबे सरांचा फोन आपण घेतला आणि आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न क्रमांक 54. यामध्ये दिलेली माहिती, आता ही माहिती मी बघितली, नंतर निर्णय घेतला की हे सगळं असं आहे. इथं तुम्ही एक बघा, त्रिकोण PQR जर बघितला ना तुम्ही, तर त्रिकोण PQRसाठी मी तो वरती लिहितो कारण मला खाली जागा परत जास्त लागणार आहे म्हणून. त्रिकोण PQRसाठी जर बघितलं ना तुम्ही, तर 2x हा एक कोण, 2y हा एक कोण आणि 70चा एक कोण सगळे मिळून होतात 180. बरोबर. म्हणजेच 2x अधिक 2y याची किंमत 110 असणार आहे. आपोआपच x अधिक yची किंमत किती असणार आहे, तर ती असणार आहे 55. मी किंमत पहिली कशाची काढली, x अधिक y बरोबर 55 ही किंमत मी अगोदर मुद्दामून काढून घेतली. काढण्याचा उद्देश काय होता तो तुम्हाला पुढं कळणार आहे. आता काय झालं मग, आता पहा तुम्ही, हा x, आता पुन्हा त्रिकोण बघायचा. त्रिकोण कुठला बघायचा, त्रिकोण PMQ. यामध्ये x अधिक y अधिक m इथला कोण जो आहे तो, या तिघांची बेरीज 180 असणार आहे. म्हणजेच यमची जी किंमत आहे, यम जवळचा हा कोण, इथला हा कोण, या कोणाची जी काही किंमत असणार आहे ती 180 मधून आपल्याला किती वजा करायचे, 55. आणि म्हणून ते उत्तर आलं होतं पर्याय क्रमांक 3, 125. ओके, याप्रमाणे हे उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न क्रमांक आता 55 नंबरचा प्रश्न आलेला आहे. इथं ज्या वेळेला हे आपण सोडवतो तेव्हा फार काही विचार करायची गरज नव्हती. खरं तर हा जो कोण आहे की नाही, ह्या इथं 130 लिहिलं आहे बघा. म्हणजे इथं 180 होण्यासाठी कितीची गरज होती, 50ची. आता इथं 140 लिहिलं, इथं किती शिल्लक राहिला, 40. मग हा जर 50 आणि हा जर 40 गेला तर इथं हा कोण कितीचा शिल्लक राहिला बरोबर, आपोआपच 90चा. आणि मग इथं तुम्ही आपला तो आवडीचा, मी पूर्ण लिहिणार नाही, पायथागोरस वापरा. 12, 16, 20 हे त्रिक आपल्याला जर पाठ असलं पायथागोरसचं त्रिक, तर पर्याय क्रमांक 4 काटकोन त्रिकोणाचा कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज तुम्ही सविस्तरपणे सोडवून पहा, ते उत्तर तुम्हाला 20 मिळणार आहे. आणि या 20चा उपयोग आपण पुढे आणखी एका उदाहरणामध्ये करणारच आहोत. म्हणजे पेपर काढताना सुद्धा तेच प्रश्न पुन्हा आल्यासारखे मला वाटले होते. असू द्या, त्यांचा प्रश्न आहे तो काय करायचं ते आपण आपल्या पद्धतीने उत्तर मात्र काढणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 56. एका दुकानदाराने 2300 रुपये छापील किमतीचा पंखा विकला, 2001 रुपयाला तो विकलेला आहे. म्हणजे इथं हे जे आहे 2300 रुपये ही आहे त्याची खरेदी किंमत, ही आहे त्याची विक्री किंमत. इथं खरेदी किंमत म्हणण्यापेक्षा आपण त्याला छाकी म्हणूयात, म्हणजे ती छापील किंमत आहे. त्याला मिळालेला असतो तो 1500लाच, तो भाग सोडून द्या, पण तो त्याने छापील किंमत टाकली 2300 रुपये, विकतोय 2001 रुपयाला. गिराईकाला काय वाटतं, गिराईक फार आनंदी होतो, काय म्हणतो की मला 2300चा पंखा 2001 रुपयाला दिला, म्हणजे मला 299 रुपयाची काय मिळाली, सूट मिळालेली आहे. परंतु 299ची सूट मिळण्यासाठी मूळची किंमत किती छापील होती, म्हणजे 2300 रुपयावर 299 सूट दिली. आपल्याला काय काढायचं आहे, शेकडा सूट काढायची. म्हणून 100 रुपये जर छापील किंमत असती तर सूट किती, ती किंमत काढण्यासाठी तुम्हाला 299 गुणिले 100 आणि भागिले 2300 करावं लागतं. इथं तुम्ही जर हे सोडवलं तर 23ने तुम्ही भाग लावला तर तुम्हाला उत्तर मिळालं असतं 13%. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर होतं. पहा, सोडवून पहा, काही अवघड नाही. तुम्ही जेवढं पुढं जाल तेवढा तुमचा तो फायदा होणार आहे. 56 उदाहरण झालं. प्रश्न क्रमांक 57. चक्रीय चौकोन सम्मुख कोणांच्या मापांची बेरीज किती असते
ह्यांची जर तुम्ही बेरीज केली ती किती येणार आहे 180. मी वेळ वाया न घालवता डायरेक्ट लिहितो. काय लिहितो 7x अधिक 40 बरोबर 180 म्हणजे 7x बरोबर 140 x बरोबर 20. मग जर तुम्हाला x बरोबर 20 मिळाला आहे तुम्ही इथं किंमत ठेवली 20 त्रिक 60 आणि अधिक हे 10 म्हणजे पहिला कोण किती आला 70 अंश. कुठे उत्तर पहिल्या कोणाचं 70 हे दिसतंय पर्याय क्रमांक 1 लिहून टाका. दुसरं उत्तर 110 नक्कीच येणार आहे. सोडवून बघा पाहिजे तर माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही सोडवून बघायचं. मग अशी मी म्हटलं होतं की नाही 12 16 20चं ते उदाहरण आहे. तर इथं लक्षात घ्या PR जी किंमत आहे काटकोन त्रिकोण पुन्हा एकदा आलेला आहे. हा Q हा कोण काटकोन आहे म्हणून कर्ण जो आहे तो PR 20 येणार आहे. आणि आता तुम्ही इथं सूत्र वापरायचं आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र काय 1/2 पाया गुणिले उंची किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. बरोबर. किंवा हे सूत्र तुम्ही असेही वापरू शकता. पुन्हा मी इथं लिहितो पाया गुणिले उंची. का लिहिले डबल ते तुम्हाला कळेल पहा. 1/2 मी पाया घेतला 16 उंची घेतली 12 तरी तेच उत्तर मिळणार आहे. मी पाया घेतला 20 आणि उंची मात्र मला आता किती घ्यावी लागणार आहे QM घ्यावी लागणार आहे. 1/2 ला 1/2 कॅन्सल झाले म्हणजे QM बरोबर आपलं विचारलं होतं ना त्याने QM काढा. QM ही उंची आहे. जर आपण PRला पाया म्हणलं असतं तर कारण तो लंब आहे QM हा लंब आहे म्हणून. आता या संकल्पना सगळ्या जर आपल्या क्लिअर असतील ना तर फार काय वेळ लागत नाही बघा हे सगळं असं विद्यार्थ्याला समजून सांगायला. परंतु विद्यार्थ्याच्या अलीकडच्या काळामध्ये संकल्पनाच क्लिअर नसतात. लंब म्हणजे काय, काटकोन त्रिकोण म्हणजे काय, कर्णावर काढलेला लंब म्हणजे काय आणि त्यामुळं होतं काय की विद्यार्थी बऱ्यापैकी गडबडतो आणि चुकतो. प्रश्न क्रमांक 58 पर्यंत आपण आलेलो आहोत. आपल्याला अजून खूप पुढं जायचे. प्रश्न क्रमांक 75 पर्यंत आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर 1-2 जे मध्ये फोन आले होते त्यांच्या काय नेमक्या शंका आहेत त्यांनाही आपल्याला त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 59. आता या 59व्या प्रश्नामध्ये एक चौरस दिलेला आहे ज्याची बाजू आहे 28. म्हणजे आपोआपच ही जी SC राहिली जागा ती 14 राहिली, DS राहिली ती 14 राहिली. इथंही हे 14 हे पण 14च. मी मुद्दाम 14 लिहून घेतो सगळीकडं. आणि पुन्हा तुम्ही जर बघितलं तर हे सगळे काटकोन आहेत कारण चौरस आहे तिथं त्यामुळे हे काटकोनच आहेत. मग असं जर झालं तर आपोआपच हा काय झाला त्याचा कर्ण, हा याचा कर्ण, हा याचा कर्ण आणि हा जो कर्ण असतो तो आहे 14 वर्गमुळात 2 आणि मग 14 वर्गमुळात 2 असला हा पुन्हा चौरसच तयार झाला. म्हणजे तुम्हाला इथं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं तर बाजूचा वर्ग. बाजू किती आली होती 14 वर्गमुळात 2 ही बाजू आली तिचा आपण वर्ग केला म्हणजे 14चा वर्ग 196 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 आणि म्हणून इथं उत्तर मिळतंय 392. पर्याय क्रमांक 2. वेळ फार कमी आहे माझ्याकडे म्हणून मी थोडं फास्ट घेतोय. तुम्ही फार टेन्शन घेऊ नका. तुम्ही नंतर निवांत व्हिडिओ पहा, थांबवून ठेवा, पुढं मागं करून पहा. तुमच्याकडे भरपूर संधी आहेत. 1000 मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी 72 किलोमीटर आहे तर तिला 800 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता इथे गडबड अशी असते की बोगदा इथं दिलेला आहे. इथं हा बोगदा आहे 800 मीटर आणि रेल्वे गाडी जी इथनं इथपर्यंत आली का नाही ती किती आहे 1000 मीटर आहे. ओलांडते म्हणजे कधी ओलांडते जेव्हा हे टोक एंटर करतं आणि हे शेपूट बाहेर निघतं त्याला आपण ओलांडते म्हणतो. म्हणजे आपलं जे सगळं जे अंतर आहे ते आहे 1800 मीटर. आता हे अंतर आधी आपल्याला कळलं पाहिजे. आता नसेल कळलं तर एक काम करा, अगदी 2-3 दिवसापूर्वीच मी अशा प्रकारचा एक व्हिडिओ बोगद्याचा आगगाडीचा पाठवलेला आहे यूट्यूबवरती. थोडंसं व्हिडिओजमध्ये जाऊन पहा सापडेल तुम्हाला. तो त्याच्यावरती रेल्वेचं चिन्ह पण मी दाखवलेलं होतं. ठीक आहे. गेली का रेल्वे इथनं पुढं जाऊ दे, गेली रेल्वे गेलेली आहे जाऊ द्या. मग काय झालं तिला ओलांडण्याला किती वेळ लागेल. आता तिचा वेग पण दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास. याचं रूपांतर आपल्याला 72 मीटर प्रति सेकंदामध्ये करावं लागतं. म्हणून किलोमीटरचे मीटर करताना 1000ने गुणलं आणि तासाचे सेकंद करताना 3600ने गुणावं लागतं. कारण त्याचं असं आहे की एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. हा वेग मिळाला आपल्याला. इथं काय करू मग आता आपण वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर होतं 1800, वेग होता 720 भागिले 36. ते मी मुद्दाम वरती लिहितोय भागिले 36. इथं आपण पुन्हा भाग लावला
तर 36 एके 36, 36 दुनी 72 आणि 180 भागिले 2 म्हणजे 90 सेकंद असं उत्तर मिळालं. वेळेबरोबर 90 सेकंद. 90 सेकंद म्हणजे किती रे? तर 1.5 मिनिट. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला पर्याय क्रमांक 2ही बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 सुद्धा बरोबर आहे. दोन्ही पर्याय बरोबर सापडलेले आहेत. मी पर्याय तुम्हाला सांगितले, सोडवून दाखवले, बाकी तुमचं काम आहे. इथं मी काय केलं होतं, हे उदाहरण सोडवताना मी प्रत्येक वेळेला रास घेतली आणि दर घेतला आणि सोडवून पाहिलं. त्याच्यामध्ये मला 8,000 रुपये ही मुद्दल घेतली आणि दर घेतला 7%. तर मला 3 वर्षाचे, कारण सरळ व्याज आहे, अगदी सरळच आहे, काय अडचणच नाही, 3 वर्षाचे मला 9,680 मिळाले होते आणि म्हणून मी उत्तर पर्याय क्रमांक 4 केलेला आहे. तो तुम्ही तुमच्या पद्धतीनं करून पहा. त्यानंतर पुढं कुठं आलो आपण, प्रश्न क्रमांक 61ला पर्याय क्रमांक 4 सोडवून पाहिलेलं होतं, तो मिळालेला होता. अर्थात सरळ व्याजाचं सूत्र असतं कुठलं ते, मदक भागिले 100 आणि त्याने ते सोडवून पहा, तुम्हाला ते मिळेल चौथ्या पर्यायानुसार. त्यामुळे तुम्हाला व्याज मिळेल, व्याज त्या मुद्दलामध्ये ॲड करा, तुमची रास मिळून जाईल, काही अडचण नाही. फळांची किंमत -20ने वाढवल्यामुळे फळांचा कप -10ने कमी झाला. इथं काय करायचं, साधं. समजा फळांची मूळ किंमत 100 आहे समजायचं, किती वाढवलं, -20 वाढवलं, म्हणजे 100ला 20 रुपये वाढणार ना, म्हणजे किती झाला, नवीन दर झाला 120 रुपये. पण हे 120 झाल्यामुळं -10 झालं ना, कमी झालं, आणि 120चे 10% म्हणजे 12 वजा करावे लागतील. 20 रुपये वाढले इथं, पण 12 रुपये कमी झाले मिळणारे, म्हणजे किती झालं, तर 108 रुपये झालं. आता 100वरनं 108कडे या, काय झालं, तर +8 झालं, म्हणजेच 8% काय झाली, वाढ झाली. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. असे उदाहरण सोडवताना अशाच पद्धतीने जावं लागतं. ही एक ट्रिक आहे शेकडा नफा तोट्याची उदाहरणं सोडवण्याची. आता ही लाकडी शंकूबद्दल मी काय फार सोडवून देत बसणार नाही, उत्तर तुम्ही काढा, कारण इथं सूत्र तुम्हाला माहीत आहे. काय, घनफळ विचार. मागास नाही का मी म्हटलं होतं, घनाचे घनफळ, शंकूचे घनफळ आणि वृत्तचित्तीचे घनफळ, या 3 घनफळाच्या सूत्रावर आपल्याला त्यांनी या वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न काय लावायचे, काय टाकायचे, हा पूर्णपणे परीक्षा परिषदेचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काहीही मत व्यक्त करू इच्छित नाही. 1/3 पाय r वर्ग h हे सूत्र होतं. सूत्रामध्ये किमती ठेवा, शंकू आहे म्हणून 1/3 आपण घेतलेले, पायसाठी 22/7 घेतलं, त्रिज्या 21 दिलेली आहे, ते आपण 2दा घेतली, आणि उंची दिलेली आहे 20, ती एकदा घेतली. हे सोडवलं सगळं, कारण 7×21ला हे 7×21 कॅन्सलच होणार आहेत. राहिलेल्यांचा फक्त गुणाकार करायचा होता, तो गुणाकार मी करूनही घेतलेला आहे. 9,240 असं उत्तर मिळालं होतं. पर्याय क्रमांक 3 मिळालेलं होतं. दशादशे 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातला फरक किती, तर मी इथं सूत्र कुठलंच वापरणार नाही, मी सरळ लिहिणार आहे 10,000 रुपये मुद्दल. आणि मग जर याचं व्याज आपण काढलं तर पहिल्या वर्षी किती, तर ते येणार आहे सरळ सरळ. अगदी बघा ना, पहिल्या वर्षीचं जे आहे ते त्यांनी 12 दर दिलेला असल्यामुळं 1200 रुपये आलं, आणि सरळ व्याजच आहे. दुसऱ्या वर्षीसुद्धा ते किती येणार आहे, 1200च येणार आहे. सगळं मिळून किती झालं, तर 2,400. हे काय झालं, सरळ व्याज. आता गडबड कुठं होते, ज्यावेळेला आपण चक्रवाढ व्याज घेतो त्यावेळेला पहिल्या वर्षी 1200च असतात, दुसऱ्या वर्षी पण हे 1200च असणार. कुणाचे, या मुद्दलाबद्दलचे हे 1200, परंतु या 1200चं जे व्याज आहे की नाही, ते 12%ने 144 रुपये वाढणार आहे. आणि हीच तर खरी गंमत आहे. इथं जे उत्तर होतं की नाही 144, ते ह्या 1200 रुपयाचं 12%ने होणारं 144 होतं. ते या ठिकाणी बरोबर पुढं वाढवून दिलेलं आहे, त्यात काही अडचण नाही. प्रश्न क्रमांक 65मध्ये अनेक जणांना शंका आली असणार आहे, त्याच्याबद्दलही अनेक जण मला नंतर फोन करतील. काय सांगायचं उत्तर ते आपण बघू. सध्या मी तरी यूट्यूबच्या माध्यमातून मी माझं उत्तर सांगतो, याच्यामध्ये काही चूक असेल तर मला नंतर आमचे तज्ज्ञ मार्गदर्शक सांगतीलच. परंतु साध्या पद्धतीने जर आपण हे सोडवायचं म्हणलं तर मी ते असंच सोडवलेलं आहे. व्याजाबद्दलचं उदाहरण आहे, पुन्हा एकदा मुद्दल तेवढंच दिलं आहे, किती, 10,000 रुपये.
आणि जर इथं आपण व्याज घेतलं तर मी साध्या व्याजाने हिशोब असा करू शकतो, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी आणि 3.5 वर्षानंतरचं व्याज किती घ्यायचं. आता पहिल्या वर्षी काय होईल, 10,000चं 10% 1,000 रुपये होईल. दुसऱ्या वर्षी पण ते 1,000चं 10 1,000 होणार आहे. मात्र अर्धच वर्ष आहे, त्यामुळे इथं ते 500 होईल. बस इथपर्यंत आपण आलो. सरळ व्याज असतं तर एवढं आलं असतं 3,500, डोक्याला तापच नव्हता. मात्र चक्रवाढ व्याज आहे, पहिल्या वर्षी काय वाढणार नाही. दुसऱ्या वर्षी या 1,000 रुपयावर जे काही व्याज लागेल ते 10% किती लागणार आहे, मग 100 रुपये लागेल. म्हणजे किती झालं, 1,100 रुपये झालं, बरोबर का. आता त्याच्या पुढच्या वर्षी काय घडणार आहे बघा. त्याच्या पुढच्या वर्षी काय घडलं, पुन्हा गंमत, फारच मोठी गंमत आहे या उदाहरणामध्ये. हे 1,000 1,000 1,000 500 राहणारच आहेत. या 1,000चे जे व्याज होतं ते इथं आपण लिहिलं 100 रुपये, बरोबर. आता विचार असा करायचा की या 1,000चे सुद्धा त्याच्या पुढच्या वर्षी 100 रुपये वाढणारच आहेत. आणि या 100चे किती वाढणार, परत 10 वाढणार. म्हणजे 1,110 असं उत्तर तिथं लिहावं लागेल. थोडंसं पुसून घेतो मी, कारण मला तिथं जे आकडे लिहायचे होते ते तेवढेच बसत नाहीत म्हणून. ओके, मी पुसणं पण गरजेचं होतं. हां, इथं लिहिलं बरोबर 1,110 रुपये. आता त्याच्या पुढच्या वर्षी काय झाले गंमत, हे पहिले जे होते 10,000 रुपये याचे 500 रुपये, कारण अर्धच वर्ष आहे. आता या 100चे किती आले असते, अर्धच वर्ष आहे म्हणून 100चे 5च आले असते ना. बघा की गंमत. ह्या म्हणजे थोडं पुन्हा एकदा खोडावं लागतं मला, असू द्या. हे उदाहरण थोडंसं क्लिष्टच होतं. हां, तर ह्या पहिल्या 10,000 रुपयाचे तर हे झालेच 500. हे जे 100 होते की नाही दुसऱ्या वर्षी तयार झाले, ह्या 100चं व्याज जर वर्षभर ठेवलं असतं तर 10 रुपये झालं असतं. पण हे वर्षभर नाही ठेवलं. कितीपर्यंत ठेवलं आहे त्यांनी, फक्त अर्धच वर्ष ठेवलं आहे, म्हणून 10 रुपयाच्या ऐवजी 5 रुपये झालं. आणि या 10 रुपयाचं जे व्याज आहे ते पुन्हा 0.5 झालं. म्हणजे अशा पद्धतीनं हे जर आपण सोडवलं तर आपल्याला या सगळ्यांची पुन्हा बेरीज करावी लागणार आहे. ओके, इथं एक माझा मुद्दा सांगायचा तुम्हाला राहिला की ह्या 1,000चे आपण 100 घेतले होते की नाही, तसे ह्या 1,000चे आपल्याला इथं 55 पण घ्यायचे आहेत. 1,000चे 55 घेतले, या 100चे 5 घेतले आणि या 10चे 0.5 घेतले. म्हणजे हे सगळं किती झालं तर 5, हे 55 आणि हे 5 म्हणजे 60, 560.5 एवढं झालं असतं. आणि आता या सगळ्यांची बेरीज करून बघूयात आपण. या सगळ्यांची बेरीज किती झाली असती, तरी बेरीज करावी लागेल आपल्याला. बेरीज बाजूला घेऊ आपण, इकडं चुकायला नको. 1,000, त्यानंतरचे 1,100, त्यानंतरचे 1,110 आणि त्यानंतरचे 560.50. बेरीज जर केली तर इथं 50 आलं, इथं 0 आलं, 6 आणि 1 7 आला, 5 6 7, इथंही 7च आलेला आहे. आणि इथं 3,770. अर्थात मी मगाशी म्हटलं होतं तुम्हाला की या उदाहरणामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. 3,770.50 हे माझं उत्तर आलं आहे. एकदा आणखी एक प्रयत्न मी केला होता, त्यावेळेला माझं 3,765.5 आलं होतं. 5 रुपयाचा फरक अजून कुठंतरी माझ्याकडनं तो पडलेला होता. पडू द्या, काही हरकत नाही. इथं आपण 2दा बेरीज, 3दा आणि 4 वेळा. हे उत्तर मी आत्ता जे काढले ते बरोबर आहे. आता परिषदेकडून काय येते ते आपण नंतर बघूयात. मात्र प्रश्न क्रमांक 65 हे असं झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 66, म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचे प्रमाण 11% आहे. दूध किती आहे, 400 लिटर, 11%. मग जर विचार तुम्ही केला, टक्के म्हणजे 100ला 11 ग्रॅम, ग्रॅम म्हणा किंवा त्याचं जे मोजत असतील त्यात म्हणा फॅट. मग तसं जर असलं तर 400ला 44 ग्रॅम एवढी त्या ठिकाणी आपल्याला मलईचं प्रमाण मिळालं. मग जर तसं असेल तर खालच्या 600मध्ये 8%, 600चे 8% म्हणजे हे किती आलं असतं, तर 48 ग्रॅम आलं असतं. सगळं एकत्र केलं एवढं,
सगळे एकत्र केल्यावर किती झालं? 92 ग्रॅम झालं. आणि आता त्याचं जे व्हॉल्यूम लिटरमध्ये आहे ते 600 आणि 400 ते झालं 1000 लिटर. आणि मग जर तुम्ही याचं उत्तर काढलं तर तुम्हाला मिळालं असतं 9.2 म्हणजेच 46/5. 66व्या प्रश्नाचं उत्तर हे होतं. प्रश्न क्रमांक 67. ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आणि ए अधिक बी दिला आहे. ए बी पण दिलेला आहे. ए वजा बी काढायचा. इथं साधं सूत्र वापरायचं होतं. ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग. यापैकी ए वर्ग अधिक बी वर्ग हे उत्तर दिलेलं आहे 325 वजा 2 आणि ए बीची किंमत दिलेली आहे 102 म्हणजेच 325 वजा 204 उत्तर राहिलं असतं 121. हे होतं ए वजा बीचा वर्ग. जर तुम्ही याचं वर्गमूळ घेतलं तर ए वजा बी किती असला पाहिजे? 11 असला पाहिजे आणि म्हणून उत्तर होतं 11. ए वजा बीची किंमत 11. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 मध्ये 50 रुपयाला एक याप्रमाणे दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या आणि मग शेकडा नफा किंवा तोटा विचारलेला आहे. उत्तर आपल्याला काढायचं आहे. अर्थात आपण त्या अगोदरच काढलेलं आहे. काढूयात पुन्हा एकदा. अगोदर आपल्याला काढावी लागेल खरेदी किंमत. कशी काढणार? 50ला एक वस्तू होत्या 100 झाले की मग 5000 रुपये. सोपं असतं हे तर काय फार अवघड नाही आहे. आता विक्री किंमत काढायची आहे. आता वस्तू किती आहेत? आता वस्तू 50 नाही बरं का. इथं तर चुकतंय आपलं. त्यातल्या 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या. 100 वस्तू होते की नाही? 100 मधल्या 2 खराब झाल्या, 98च राहिल्या. पण आता त्याने 50 रुपये भाव नाही ठेवला. आता किती केला आहे? 60 रुपये भाव केला आहे. मग असं झाल्यामुळं त्याचं जे काही विक्री किंमत आहे ती 5880 रुपये आहे. त्याला झालेला नफा किती झाला? तर तो 880 रुपये नफा झालेला आहे. आपल्याला काय काढायचं होतं? शेकडा नफा. मग काय करणार आपण? सूत्र वगैरे मी लिहित बसत नाही तुम्हाला. तुम्हाला सगळे सूत्र पाठ आहेत असं मी गृहीत धरलं आहे. 880 गुणिले 100 भागिले 5000. 5000 का घेतले बरं? कारण या 5000वरच त्याने हा सगळा व्यवहार केलेला आहे म्हणून. मग 88 भागिले 5 करून बघा तर त्याचं उत्तर तुमचं आलं असतं 17.6 म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 68 पूर्ण. एक वस्तू 216 रुपयाला विकल्यास जेवढा तोटा होतो याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. कारण बघा ना तुम्ही 240 वजा 216 म्हणजे काय होणार आहे? 24 रुपये तोटा होणार आहे. पण हीच वस्तू ज्या वेळेला तुम्ही 240ची कितीला विकता? 300 रुपयाला, तेव्हा तुम्हाला काय होतं? 60 रुपये नफा होतो. आणि 24च्या 2.5 पट म्हणजे 2.5 केल्यावर आपल्याला किती मिळतं? 60च मिळतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होतं. शेतकऱ्याला 35% सूट दिल्यानंतर ठिबक सिंचन संच 3,25,000 रुपयाला मिळाला. छापील किंमत किती? मग इथं असा विचार करायचा. छापील किंमत जर 100 रुपये असती तर सूट किती दिली असती? 35. मग त्याची विक्री किंमत किती झाली असती बरं? ती झाली असती 65. म्हणजे 100 छापील किंमत असताना विक्री किंमत 65 होते. इथं विक्री किंमत 3,25,000 आहे. मग छापील किंमत किती? एक्सची किंमत आपल्याला काढायची. ती अशी काढता येते. एक्स बरोबर 100 गुणिले 3,25,000 आणि भागिले 65. हे सोडवलं आहे मी. इथं गुणाकार भागाकार मी करून दाखवणार नाही. याची किंमत येते 5 लाख म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आलेला होता 17व्या प्रश्नासाठी. थोडेच प्रश्न शिल्लक आहेत. शेवटचे 5 प्रश्न आणि शेवटच्या 5 प्रश्नांसाठी मी इथं मुद्दामून काही तुटक रेषा काढून घेतो आहे की ज्यांची आपल्याला गरज पडणार आहे समजून सांगण्यासाठी. वर्तुळाची त्रिज्या 3.5 आहे. म्हणजे हे 3.5 आणि हे 3.5 सगळं मिळून किती झालं? तर झालं 7. मग जर चौरस बघितला आपण, आता इथं मी लिहितो लगेच चौरस तयार झाला ना, त्याचं क्षेत्रफळ म्हणजे 7चा वर्ग म्हणजे 49 सेमी असं आलं असतं चौरसाचं बरं का. आता त्या आतमध्ये जे वर्तुळ आहे का नाही, हा 1/4 भाग, हा 1/4 भाग, हा 1/4 भाग आणि हा 1/4 भाग
म्हणजे एक वर्तुळ तयार झालं की रे इथं, वर्तुळ. मग वर्तुळाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे, पाय आर वर्ग. पाय म्हणजेच 22/7 आणि आर 3.5 आहे. मी त्याला 7/2 नेहमीच्या पद्धतीने लिहितो. आणि मग इथं जर तुम्ही 7 ला 7 कॅन्सल केले, 2 ला 11 लिहिलं इथं, तर 77/2 म्हणजे पुन्हा 38.5च आलं असतं. परंतु हे उत्तर नाही बरं का. बऱ्याच जणांना 38.5 दिसलं की अंगात वारं शिरतं आणि ते पहिल्या पर्यायाला बरोबर म्हणतात. ते नाही, पहिला पर्याय चुकीचा आहे. रेखांकित भाग विचारलेला आहे. मग रेखांकित कसा करणार? या चौरसाचं क्षेत्रफळ वजा या 4 कोपऱ्यांचं म्हणजे एका वर्तुळाचं क्षेत्रफळ करावं लागेल. म्हणजेच 49 वजा 38.5 याचं उत्तर आलं असतं 10.5. पर्याय क्रमांक 2 बरोबर आलेला आहे. शेवटचे काही प्रश्न राहिलेले आहेत. साधारणपणे 1.25 तासाचा वेळ आत्तापर्यंत आपण घालवलेला आहे. मात्र हे 50 प्रश्न तुमच्या पुढं येणाऱ्या पोलीस भरतीला, पुढं येणाऱ्या अनेक परीक्षांमध्ये, स्पर्धा परीक्षांमध्ये, निवड चाचणीमध्ये तुम्हाला हमखास यश मिळवून देणार आहेत, हे नक्की. यांचं मध्यमान ऑलरेडी दिलेलं आहे. किती आहे? 21 आहे. आणि ह्या सगळ्या संख्या किती आहेत? तर 8 संख्या आहेत. मोजा ना. पहा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणून मी 8ने भागलं. इथं मी त्यांची डायरेक्ट बेरीज लिहितो. 25 + 18 + x + 20 + 17 + 20 + 21 + 25 सगळ्या 8च्या 8 संख्या मी लिहून घेतलेल्या आहेत. आता मी काय करतो, 21 × 8 हा 8 इकडे घेतो. इथं काय शिल्लक राहिलं? x राहणार आहे. बाकी संख्यांची आपल्याला बेरीज करता येते आणि ती जी बेरीज आहे ती आलेली आहे 146. मग 21 × 8 किती आलं असतं? 168 बरोबर 146 + x आणि म्हणून xची किंमत किती येते? 22 येते. पर्याय क्रमांक 4 मध्यमानाचं सूत्र शेवटच्या प्रकरणातलं सांख्यिकीमधलं या ठिकाणी वापरलेलं आहे. 49x² + 1/49x² ही राशी पूर्णवर्ग होण्यासाठी कोणते 2 पदं मिळवावीत? तर ही ती 2 पदं आहेत जी मिळवावी लागतात. सूत्र इथं आपल्याला जे वापरायचं ते तुमच्या नेहमीच्या माहितीतलं आहे. a + b कंसाचा वर्ग पूर्ण वर्ग होण्यासाठी a² + b² तर असतोच, अधिक 2ab असावं लागतं. हे जर इथं वजा असेल, चिन्ह बदलून, कलर बदलून, जर इथं वजा असेल तर इथं पण ते वजाच असतं. याप्रमाणे तुम्ही जर तुलना केली तर a ची किंमत इथं तुम्हाला 7x दिसणार आहे आणि b ची किंमत 1/7x दिसणार आहे. जर ते तुम्ही इथं ठेवलं, तिसऱ्या पदाला ठेवलं, तर तुम्हाला ते उत्तर मिळताना अधिक किंवा वजा 2 × 7x × 1/7x शिल्लक राहिलं काय? अधिक किंवा वजा 2 म्हणजे +2 - 2 ही उत्तर बरोबर आहेत 73व्या प्रश्नाची. प्रश्न क्रमांक 74. शेतकऱ्याने लावलेल्या वृत्तालेखात त्याच्या फळझाडांची माहिती दिलेली आहे. इथं ज्या माहिती, कलर कुठे गेला माझ्या पेनचा, तो कलरच हरवतो मला तो, त्यासाठी मी डार्क घेतो. हां, डार्क कलर घेतला होतो, इथं दिसतो स्क्रीनवरती. इथं टोटल बघा बरं, 30 आहे, 20 आहे, 10 आहे आणि 15 आहे. ही जर सगळी तुम्ही बेरीज केली तर 30 आणि 20 50 60 70 75% तर झाली. राहिलं किती? 25%. म्हणजे नारळाची झाडं आहेत ती 25% आहेत. म्हणजे 25% काय आहेत? नारळ आहेत. आणि ते किती आहेत? 280. मग 100% किती बरं? 100% झाडं. म्हणजे काय करावं लागेल? 280ला 4ने गुणावं लागेल. त्याचं उत्तर येतं 1120. कारण 28 चोक 12 दर्शे, म्हणून 1120 हे पहिल्याचं उत्तर आपलं तर तयार झालं. आता पुढचं उत्तर, प्रश्न क्रमांक 75चं उत्तर, शेवटचा प्रश्न. ज्या फळांमध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत. आता एकापेक्षा जास्त बियामध्ये लिंबामध्ये पण असतात, संत्र्यामध्ये पण असतात, चिक्कूमध्ये सुद्धा 2 बिया कधी कधी असतात. कधी कधी 1 असते, कधी कधी 2, कधी कधी 3 सुद्धा सापडतात. मग टक्केवारी बघू आपण. 15 + 10 + 20 म्हणजे 45% बियांमध्ये एकापेक्षा जास्त काय आहेत? बिया आहेत फळांमध्ये. मग हे 45% तर आपल्याला काढायचे आहेत. कशाचे 45% काढायचे आहेत? 1120चे 45, सॉरी इथं लिहायचं होतं मला, 45% म्हणजेच किती? तर 1120 × 45 आणि भागिले 100. या ठिकाणी मी भाग लावलेला होता.
भाग लावून माझं सगळं काम मी पूर्ण केलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 2 504 असं उत्तर निघालेलं होतं. या पद्धतीनं आपण संपूर्णपणे उत्तरपत्रिका 50च्या 50 प्रश्नांची काढलेली आहे. यापूर्वी 2024मध्ये झालेल्या सुद्धा प्रश्नाची सगळी उत्तर आपण अशीच दिलेली आहेत. 23ची उत्तर पण अशीच आहेत. याच चॅनलमध्ये तुम्ही जर गेलात प्लेलिस्टमध्ये पहा, तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या व्हिडिओजमध्ये हे सगळे व्हिडिओज एकतर लाईव्ह घेतलेले मिळतील किंवा एकतर व्हिडिओ म्हणून घेतलेले सुद्धा मिळतील. चॅनलमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आहेत जे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक उद्धारासाठी उपयोगात येऊ शकतात. तेही चॅनलमध्ये जाऊन पहा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. साधारणपणे 1.25 तास ते 1.5 तास आपण या व्हिडिओसाठी जरी घालवला असला तरी यातला प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला पुढं आयुष्यभरासाठी उपयोगाला येणार आहे. तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किती स्कोअर मिळाला, गणितामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये, मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, तो माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकून दिला तरी चालेल किंवा माझा पर्सनल व्हॉट्सॲपचा नंबर या चॅनलमध्ये मी खूप वेळा दिलेला आहे, तोही पहा आणि त्या नंबरला पाठवला तरी चालेल. ओके, इथं आपण आज गणित पूर्ण करतो आहोत. बुद्धिमत्तेच्या सुद्धा 75 प्रश्नांची अशीच उत्तरं तुम्हाला, अर्थात तो व्हिडिओ आत्ता रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत, तो व्हिडिओ मी उद्या तयार करून तुम्हाला उद्या पाठवणार आहे. दोन्ही व्हिडिओज नक्की पहा. धन्यवाद.